नमस्कार मित्रांनो, टेक्नोथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, जर आपण एसटी बसने प्रवास करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। आता बसच्या भाडेदरात प्रचंड वाढ झालेली आहे आणि सामान्यांच्या प्रवासावर एक संकट निर्माण झालेलं आहे। तर नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळणार आहे की नेमकी भाडेवाढ किती झालेली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर लोकांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, बातमी मुंबईहून आहे। जुन्या ज्या योजना आहेत त्यांच्यात कुठेही कटोती होणार नाही। लाडक्या बहिणींना जी 50% सूट दिली आहे ती तशीच कायम राहील। 50% सूट दिल्यानंतर एसटीच्या उत्पादनात वाढ झालेली आहे, कारण प्रवासी संख्या वाढलेली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। तसेच ज्येष्ठ नागरिकांना जी आम्ही सूट देतोय, 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास हे आम्हाला राज्य सरकारकडून अनुदानामध्ये प्राप्त होत असते, असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। तर बघा मित्रांनो, आजच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीडियासोबत जो काही संवाद साधलेला आहे तर त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जे काही वरिष्ठ नागरिक आहे ज्यांचं वय 75 वर्षापेक्षा जास्त आहे तर त्यांना आम्ही एसटी बसच्या प्रवास भाड्यातून सूट देतो। त्याचबरोबर लाडक्या बहिणींना जी काही 50% सूट देण्यात येत आहे, तर या सूट दिल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढलेली आहे आणि त्याचा फायदा एसटी महामंडळाला झालेला आहे। त्यानंतर मग जर एसटी महामंडळाला फायदा झालेला असेल तर मग भाडे वाढवण्याची काय गरज आहे, तर मित्रांनो पुढे बघूया आपण। आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नाही। गेल्या अनेक वर्षापासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती, ती भाडेवाढ काल मंजूर केली आहे। 1 फेब्रुवारी पासून टॅक्सी आणि रिक्षाची भाडेवाढ होणार आहे। अद्याप माझ्यापर्यंत अधिकृत फाईल या संदर्भातील आलेली नाही। एसटीची भाडेवाढ दर वर्षाला करण्याचे गरजेचे आहे। दर दिवशी 3 कोटीचा तर महिन्याला 90 कोटीचा लॉस सहन करावा लागत आहे। अशा परिस्थितीत भाडेवाढ शिवाय पर्याय नाही, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी दर दिवशी एसटी महामंडळाला 3 कोटीचा तोटा होत आहे आणि महिन्याचा जर हिशोब जर आपण केला तर 90 कोटी रुपयाचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। त्यानंतर पुढे काय म्हणाले बघूया ते की 3 रुपये प्रति किलोमीटर भाडेवाढ। मी प्रधान सचिवांना सांगितले आहे की भाडेवाढ करत असताना वार्षिक गुणवत्तेवर आधारित ही भाडेवाढ करावी। टॅक्सी आणि रिक्षाचे 3 रुपये प्रति किलोमीटर भाडेवाढ होणार आहे, असंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की ही जी काही भाडेवाढ होणार आहे तर 1 किलोमीटर मागे 3 रुपयाप्रमाणे ही भाडेवाढ होणार आहे। अर्थात यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये भाडेवाढ झालेली आपल्याला दिसून येईल। अपेक्षित आहे की 15% भाडेवाढ, या ठिकाणी त्यांनी अगोदरच्या बातमीमध्ये सांगितलेलं होतं की 15% भाडेवाढ करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे सोपवण्यात आलेला होता आणि त्यानुसारच ही भाडेवाढ झालेली आहे आणि आता तब्बल 1 किलोमीटरला 3 रुपयाप्रमाणे भाडेवाढ झालेली आहे। निश्चितच ही बातमी सामान्य लोकांच्या प्रवासावर गदा आणणारी आहे, संकट आणणारी आहे आणि गरीब, शेतकरी, मजूरदार वर्गांना आता एसटी बसच्या प्रवासासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट एसटी बस संदर्भातील होती। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।